मंडळी, पाकिस्तान स्वतःच्या देशात दहशतवादाची पिलावळ पोसतो. त्यामुळे आता त्याला पीओके मधील जनता ही दहशतवादी वाटू लागली. आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या सर्वसामान्यांवर पाकिस्तानच्या शहबाज सरकारनं बंदुका रोखल्या आणि जनरल मुनीरचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय. मंडळी, पाकिस्तानने बळकावलेल्या जम्मू आणि काश्मीर म्हणजेच पीओके मधून एक निर्दयी घटना समोर आली आहे आणि त्यामुळेच पीओके मध्ये राजकीय असंतोष उफाळलाय. त्या ठिकाणी सरकार विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांवर गोळीबार झाला आणि त्यात आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत 19 लहान मुले आणि 7 गर्भवती महिलांचा मृत्यू आणि शेकडो लोक जखमी झाल्याचा धक्कादायक खुलासा एका अहवालात करण्यात आलाय. मंडळी, हे पीओके मधील धक्कादायक प्रकरण काय आहे आणि तिथला हिंसाचार उफाळून येण्याची कारणं काय आहेत, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, हे प्रकरण नेमकं काय हे आधी जाणून घेऊयात. तर पाक व्याप्त काश्मीर हा भाग 1947 पासून पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेला आहे. तेव्हापासून आजवर तिथल्या जनतेने फक्त शोषण, दडपशाही आणि अन्याय याच गोष्टी जवळून बघितल्यात आणि जगल्यात. या भागात राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत हक्कही नाही. त्यांना ना स्वतंत्र सरकार निवडण्याचा अधिकार आहे, ना आर्थिक संधी. या प्रदेशातील नैसर्गिक संसाधनं, पाणी, जमीन सगळ्यांचा वापर पाकिस्तान सरकार आपल्या फायद्यासाठी करतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यात पीओके मध्ये राजकीय असंतोष उफाळलाय. अन्नधान्याच्या किमती, वीज टंचाईचा प्रश्न, रोजगार नाही, भविष्य नाही आणि त्यावरून पाकिस्तान सरकारने नवीन कर लादलेत. परिणामी जनता रस्त्यावर उतरली आहे. मुझफ्फराबाद, रावलकोट, मीरपूर यांसारख्या अनेक शहरांमध्ये हजारो नागरिकांनी शांततेत आंदोलन केले. आमचे हक्क आम्हाला द्या, पाकिस्तानची दडपशाही बंद करा, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर हे आंदोलन फक्त राजकीय पक्षांचंच नव्हतं, तर यात शेतकरी, महिला, विद्यार्थी, दुकानदार सगळेच होते. पीओके मधली सगळ्यात मोठी नागरी संघटना जॉईंट अवामी ऍक्शन कमिटीवर पाकिस्तान सरकारनं बंदी घातल्यानं लोकांचा असंतोष आणखीनच वाढला. त्यामुळे सुरक्षा दलांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या जमावावर थेट गोळीबार केला. नंतर जमाव पांगायला लागला, पण सुरक्षा रक्षकांनी झाडलेल्या गोळ्या थांबल्या नाहीत आणि सगळीकडे खळबळ आणि भीतीचं वातावरण पसरू लागलं. मंडळी, इंडिया टुडेनं एका अहवालाच्या आधारावर सांगितलं की पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत 19 लहान मुले आणि 7 गर्भवती महिलांचाही मृत्यू झालाय. आणि त्यावरच स्थानिक रहिवाशांनी सांगितलं की गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यासही परवानगी नाकारली गेली. त्यासोबत डॉक्टरांना धमकी देण्यात आली आणि माध्यमांवरही बंदी घातली गेली. आता लोकांनी अचानक आंदोलन केलं असंही नाही. 1947च्या फाळणीनंतर पाकिस्तानी लष्कराने या प्रदेशात घुसखोरी केली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे 70हून अधिक वर्षे या भागातील माणसं दुय्यम नागरिक म्हणून जगत आहेत. त्यांच्या प्रदेशावर, त्यांच्या संसाधनांवर, त्यांच्या भविष्यावर त्यांचा अधिकारच नाही, अशी परिस्थिती तिथे आहे. पाकिस्तानने या भागात CPEC म्हणजेच चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या नावाखाली चीनला जमिनी दिल्या, पण स्थानिकांना त्यात अजिबात वाटा दिला नाही. या उलट त्यांच्याच जमिनी बळकावून घेतल्या गेल्या. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा अशा सगळ्याच बाबतीत हा प्रदेश मागास राहिलाय. मंडळी, इंडिया टुडेच्या वृत्तानुसार या अहवालात अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. जॉईंट अवामी ऍक्शन कमिटीच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी पीओके मधली वाढती बेरोजगारी, आर्थिक संकट, महागाई आणि मानवाधिकार उल्लंघन या विरोधात आंदोलन छेडले. आणि हे आंदोलन चिरडण्यासाठी तब्बल 14,000 जवान पाकिस्ताननं या भागात तैनात केले आहेत. पाकिस्तान सरकारनं मात्र हे दावे फेटाळले आहेत आणि सुरक्षा दलांच्या कारवाईला सुव्यवस्था राखण्यासाठी केलेली आवश्यक कारवाई म्हटलंय. मंडळी, आता हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार एका व्यक्तीच्या अंत्ययात्रेसाठी जमलेल्या नागरिकांवर सुरक्षा दलाच्या जवानांनी बेछूट गोळीबार केलाय. या संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय आणि UN मध्ये याची दखल घेण्याची मागणी केली आहे. भारतानंही हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उचललाय आणि पाकिस्तानने पीओके मधील जनतेवर केलेल्या अत्याचाराची जगाने नोंद घ्यावी असं आवाहन केलंय. या संपूर्ण प्रकरणात सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे सत्य लपवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न. मंडळी, त्या ठिकाणी पीओके मध्ये पत्रकारांना प्रवेश नाकारला जातो, इंटरनेट बंद केलं जातं, सोशल मीडिया ब्लॉक होतो. जे लोक आवाज उठवतात त्यांना अटक होते. त्यामुळे अशा स्वरूपाची माहिती जगासमोर येणं कठीण होतं.
त्याचबरोबर या संवेदनशील भागांमध्ये 1 आठवड्यापेक्षा जास्त काळ इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे, जेणेकरून आंदोलनाचे व्हिडिओ आणि माहिती समाज माध्यमांवर पसरू नये. आंदोलकांनी सांगितलं की 5 जूनच्या रात्रीपासून पीओके मध्ये इंटरनेट सेवा बंद आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशातील संवाद ठप्प झालाय. पाकिस्तानी सरकारनं पीओकेची अवस्था नरकापेक्षाही वाईट बनवली असल्याचं तिथल्या नागरिकांचं सांगणं आहे. या कारवाईमुळे पाकचे लष्कर प्रमुख जनरल मुनीर यांचा जनरल डायर सारखा क्रूर चेहरा समोर आलाय. एकीकडे देशात दहशतवाद्यांना पोसायचं आणि दुसरीकडे पीओके मधल्या नागरिकांवर गोळ्या झाडायचा, असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. बाकी तुम्हाला या प्रकरणाविषयी, पाक सरकारच्या हिंसक कारवाईविषयी काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.